पुणे शहरातील धनकवडी परिसरातील होळकर नगर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला। पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। यावेळी एक वोट द्या, एक नोट द्या या अनोख्या आणि लोकाभिमुख संकल्पनेतून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला। या उपक्रमामागील उद्देश जनतेशी थेट संवाद साधत लोकसहभाग वाढवणे हा आहे। प्रचार शुभारंभ प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालाजी पवार यांनी यावेळी बोलताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, स्थानिक विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासावर उतरून काम करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। संकल्पना एकच आहे। जेव्हा आम्ही आमदारकी लढवली तर आमदारकीला पण आम्ही कुठे बरोबर युती केली नव्हती आणि आता महानगरपालिकेने सध्यापर्यंत कुठे युती झालेली नाहीये। अभिजयात अभियान सुरू केलं, एक नोट आणि एक वोट याची प्रथमतः आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आतापर्यंत राजकारणी खूप खराब आणि ढसाळ राजकारण झालेलं आहे। म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणूक लढवायला तयार आहे। मग सर्वसामान्य घरच्या लोकांनी निवडणूक नाही का लढवायची, तर त्याच्यासाठी आम्ही तयार केलं काय, एक वोट म्हणजे एक वोट समाजासाठी, एक नोट विकासासाठी। कारण पैसाही द्या, फक्त 10 रुपये पैसाही द्या आणि त्याचबरोबर आम्हाला मतदानही करा। त्याच्यामुळे सर्वसामान्य घरातला व्यक्ती एखादा उमेदवार होऊ शकतो आणि तो निवडून पण येऊ शकतो। कारण 2-2 कोटी रुपये खर्च करायचे कुठले? आज सगळ्यांचे नेत्याचे आमदाराचा पोरगा नगरसेवक होणार, कोणीतरी सोसायटीच्या चेअरमनचा पोरगा नगरसेवक होणार, मग सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हा नगरसेवक केव्हा होणार? त्याच्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना केली, एक नोट आणि एक वोट। त्या नोटाचं आम्ही सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की हा पूर्ण पैसा विकासासाठी वापरणार। आज मी 7 वर्ष झालं समाजकारणामध्ये आहे। आज कित्येक चंबरचे कामं केलेले आहेत, कित्येक रोडचे कामं केलेत। आपल्या इथं सूर्य चौक, धनकवडीचं रोडचं काम केलं। पाण्यासाठी हांडा आंदोलन करणारा पहिला बालाजी पवार आहे, सत्ता असू नसू। मग ते काम करत असताना कुठंतरी आम्हाला ते काम करत असताना आमच्या घरची एवढी ही नाही की आम्ही कुठं करोडो रुपये कमवू शकतो। तर तेच पैसा आम्ही ह्या सर्वसामान्य जनतेसाठी, कुणाची फी कमी करायची असेल, कुणाची फी माफ करायची असेल, त्यांच्यासाठी आम्ही वापरतो। सध्याला महानगरपालिकेत माझं स्वच्छ आणि एक चरित्र संपन्न व्यक्तिमत्व पहिले महानगरपालिकेत यायला पाहिजे। त्याच्यामध्ये मी पहिला जो मुद्दा उचललेला आहे आतापर्यंत काम केल्यामध्ये, धनकवडीमध्ये आपल्या मोहननगरला एक गार्डन होतं, तिथे एका राजकारणी लोकांचं नाव दिलं होतं, परंतु आम्ही स्पष्ट मत केलं तिथे आपले ज्यांच्यामुळे आपले मंदिर अबाधित झालेत त्या छत्रपती संभाजीराजेचं प्रवेशद्वार करा। त्याचबरोबर आपल्या धर्मरागिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर असं प्रांगण पटांगणाला नाव द्या। आणि त्याचबरोबर आपले लोकशाहीर ज्यांनी 7 समुद्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले असे अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या। जे नगरसेवक करू शकत नाही ते मी केलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत 1300 चेंबर हे आम्ही फ्री मध्ये केलेले आहेत। 1300 चेंबर कमीत कमी 2.5 ते 3 कोटी रुपयाचा जो सर्वसामान्य व्यक्तीला ऍडमिट केल्यानंतर बिल जास्त वाढवले होते। त्याच्यामध्ये भारती हॉस्पिटल असेल, सुयोग हॉस्पिटल असेल किंवा कुठले हॉस्पिटल असू द्या, तिथले 2.5 ते 3 कोटी दर वर्षाला मी माफ करतो। आणि सर्वसामान्यांचे जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी फी भरू शकत नाहीत अशा व्यक्तीचे 60 ते 70 लाख रुपये दर वर्षाला माफ करतो। ह्या कोण नगरसेवक करू शकतो का? माझ्याकडे सत्ता नाही तरी पण मी करून दाखवलेलं आहे। आधी करून दाखवलेलं आम्ही नंतर सांगितलेलं आहे। आता इथं लोक नवीन काय करतात की मी हे करतो, मी ते करतो। आम्ही आधी करून दाखवलेलं आहे आणि ह्या कामाच्या जोरावरच आम्ही निवडणूक लढू, पुढे जाती दोषावर नाही की बाबा कुठेतरी तो अमुक ह्याचा आहे, तो तमुक ह्याचा आहे, कुठेतरी शेवटला म्हणायचं बटेंगे तो कटेंगे। ह्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही, माझा विश्वास डेव्हलपमेंट वरती आहे। डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा मेन मुद्दा राहील। जोपर्यंत जनता जनार्दनाच्या बरोबर आहे तोच व्यक्ती नगरसेवक होईल। आणि पहिला नगरसेवक हा सिद्धनाथाच्या मंदिरासमोर होळकर नगर मधनं सांगतोय, पहिला नगरसेवक राष्ट्रीय समाज पक्षाचा धनकवडी मधनच होईल। पहिला नगरसेवक धनकवडी मधनच होईल आणि सुरुवात आपल्या होळकर नगर आंबेगाव पठार मधनच झालेली आहे आणि शेवट हा महानगरपालिकेवर होईल। महानगरपालिकेमध्ये किंग नाही तर किंग मेकरची भूमिका राष्ट्रीय समाज पक्ष बजावेल आणि एक उमेदवार नाही तर असे 50 ते 60 उमेदवार आमचे निवडून येतील।